लागला, अरे तुझं डोकं जागेवर आहे का? अरे एवढ्या मोठमोठ्या राक्षसांना मारलं त्यांनी, माझी कुठं ठेवलं म्हणणे? मी जर गेलो तर मला काय जिवंत सोडतील? रावण म्हटला, तू जर गेला नाही, तू जर सोन्याचा हरिण बनला नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही. या मारीचाने विचार केला, या राक्षसाच्या हातून मरण्यापेक्षा रामप्रभूंच्या हातून मेलेलं कधीही चांगलं आहे. मारीचानं महाराज सोन्याचं रूप धारण केलं. कशासाठी सोन्याचं रूप धारण केलं? तर बायांना सोन्याबद्दल जास्त आकर्षण असतं की नाही? सोनं जर बायांना द्यायचं म्हटलं, कितीही देऊ द्या महाराज, समाधान. गावात एखाद्या बाईनं सोनं करावं आणि येणं ते पाहावं. जोपर्यंत करून आणत नाही तोपर्यंत नवऱ्याला काय सुखानं 2 घास खाऊ देणार? तिनं केलं, तिनं एवढं केलं, मला कधी? तिनं केलं, मला कधी? बस नवऱ्याला घरात आला की एवढे शब्द ऐकायचे, जोपर्यंत घरात तिला काही करून आणत नाही. सोन्याबद्दल आकर्षण राहतं महाराज. आज या ठिकाणी मारीचाला सांगितलं, तुला सुवर्णाचं हरिण बनावं लागेल. मारीच म्हणतोय, रावण अरे मी जर पाहिलं तर मी प्राणी आहे, मी एक जीव आहे, मी राक्षस नाहीये, मी मनुष्य आहे. आणि तुम्हाला एक प्राणी बनण्यासाठी सांगतोय. रावण म्हणाला, तीच तर माझी विशेषता आहे. माणसाला देखील प्राणी बनायला भाग पाडतो तो कोण आहे? रावण आहे. या ठिकाणी पहा, रावणामध्ये आणि भगवान प्रभू रामचंद्रामध्ये अंतर काय आहे? तर या ठिकाणी सांगितले, रावणामध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये एक अंतर आहे. जरा लक्ष देऊ नये का? रावणामध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये एक अंतर आहे. काय अंतर आहे बघा? मनुष्याला पशु बनायला भाग पाडतो. काय? जो मनुष्य आहे त्याला पशु बनायला भाग पाडतो, त्याला म्हणतात रावण. आणि जे पशु आहेत त्यांना मनुष्य बनायला भाग पाडतात, त्यांना काय म्हणतात? प्रभू श्रीराम. जो पशु आहे महाराज, पशुला देखील मनुष्याचा दर्जा प्राप्त करून देण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे ते प्रभू श्रीराम आहेत. आज रावणाने त्या मारीचाला सोन्याचं हरिण बनण्यासाठी सांगितले महाराज. सुवर्णाचं हरिण बनलेलं आहे आणि हरिण बनून त्या ठिकाणी महाराज वनामध्ये गेलाय. सीता मातेचं लक्ष गेलं. सीता मातेनं प्रभू श्रीरामांना सांगितलं, प्रभू ते जे सुवर्णाचं हरिण दिसते ना म्हणे, त्याचं कातडं घेऊन या म्हणे. का? वनवासाला गेलो ही आठवण राहील म्हणे. आणि मग मात्र ते मृगचर्म आणण्यासाठी ज्यावेळेला सांगितलं, भगवान प्रभू श्रीरामांना माहिती आहे ते मायेनं बनलेलं हरण आहे. ते काय खरं आहे का? नाही, ते राक्षस आहे, त्यांना मायावीर धारण केलंय, माहिती आहे. पण महाराज पुढे रावणाला मारायचं आहे. सगळ्या काही लीला कराव्या लागतील की नाही? ठरल्याप्रमाणे लीला कराव्या लागतील. म्हणून प्रभू श्रीराम त्या मृगाच्या माग, त्या हरणाच्या माग महाराज निघाले. लक्ष्मणजींना घरीच थांबवलंय. लक्ष्मणजी थांबलेले आहेत. लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मणा सीतेकडे लक्ष दे, सीतेचं रक्षण कर. प्रभू श्रीराम गेले. ते हरिण पुढे पळते महाराज. प्रभू श्रीराम त्याच्या पाठीमाग. आता प्रभू श्रीरामांनी एक बाण त्या मारीचाला मारला. मारीचाला ज्यावेळेला तो बाण मारला महाराज, मारीच जमिनीवर पडला. मोठ्यानं हा लक्ष्मण म्हणाला आणि हळूच राम म्हणून त्यानं प्राणाचा त्याग केला. तब की राम कठिन सर मारा, तब की राम कठिन सर मारा. धरणी परे ओ करे घोर पुकारा, धरणी गोरे हो करे घोर पुकारा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. आज त्या ठिकाणी ज्यावेळेला प्रभू श्रीरामांनी त्या मारीचाला बाणला मारला महाराज,
मोठ्यानं आवाज दिलेला आहे, हा लक्ष्मण, हा लक्ष्मण. आणि हळूच आवाज दिला, हा राम, हा राम, हा राम. राम म्हणून काय केलं, प्राणाचा त्याग केला. इकडं लक्ष्मणजींना ज्यावेळेला तो आवाज आला, महाराज सीता मातेनं ज्यावेळेला आवाज ऐकला, हा लक्ष्मण हा आवाज ऐकला, सीता मातेला वाटला हा प्रभू श्रीरामांचा आवाज आहे. आणि मग सीता मातेनं सांगितलं, म्हणे लक्ष्मण तुम्ही थांबू नका इथं, म्हणे तुम्ही जा, म्हणे राघवांना काहीतरी झाले. लक्ष्मणजी खूप समजावतात महाराज, पण सीता माता ऐकत नाहीत, नको नको ते बोलायला लागतात. आणि मग मात्र लक्ष्मणजी एक रेषा ओढतात, सांगतात ठीक आहे माते मी जातो म्हणे, पण मी ही जी रेषा ओढलेली आहे या रेषेच्या बाहेर येऊ नका. लक्ष्मणजी जातात. रावण एका साधूचं रूप धारण करून आलाय महाराज, साधूचं रूप धारण केलेलं आहे. लक्ष्मणजी गेल्यानंतर पर्णकुटी समोर आलेले आहेत आणि मोठ्यानं आवाज दिला, भिक्षाम देही, भिक्षाम देही. ज्यावेळेला भिक्षाम देही आवाज दिला महाराज, जानकीनं पाहिलं कुणीतरी साधू द्वारात आलाय. बायांचा एक स्वभाव असतो महाराज, दारामध्ये जर कुणी आलं आणि ते जर म्हटलं आई मला भूक लागली, मला काहीतरी खाण्यासाठी दे, काहीतरी दे, आईचं अंतकरण असतं महाराज, ते राहवल्या जात नाही. काहीतरी घरामध्ये नसेल तर कुठली तरी छोटी गोष्ट का होईना पण ती त्याला खाण्यासाठी दी, बरोबर की नाही. आज सीता मातेनं ज्यावेळेला पाहिलं, सीता माता म्हणाली ठीक आहे थांबा, म्हणे मी तुम्हाला भिक्षा देते. पर्णकुटीमध्ये गेली, आतमध्ये काही फळं होती महाराज, हातामध्ये आपल्या फळं घेतली, हातामध्ये फळं आहेत, बाहेर आलेले आहे. साधू बनून हा रावण समोर उभा आहे, मध्ये लक्ष्मण रेषा आहे महाराज, लक्ष्मणजींनी मारलेली. सीता माता ते फळं घेऊन आल्यात. ज्यावेळेला रावणाजवळ आल्या, आता ते फळं त्या रावणाच्या झोळीमध्ये टाकणार तर सीता मातेच्या मुखातून एक शब्द गेला, म्हणे क्षमा करा महाराज, तुम्हाला भूक लागलेली आहे आणि आज मीही भिक्षा देण्यासाठी तयार आहे. मी भिक्षा घेऊन आले, हातामध्ये फळं आहेत माझ्या, मी तुम्हाला देणारच आहे, पण माझी मजबुरी आहे, या रेषेच्या बाहेर मी येऊ शकत नाही. माझी मजबुरी आहे, या रेषेच्या बाहेर मी येऊ शकत नाही. एक काम करा म्हणे, तुम्ही आत या आणि भिक्षा ग्रहण करा. आता रावणाला माहित नव्हतं महाराज की हे रेषेचं काय महत्व आहे. रावण जसा आत पाऊल टाकायला लागला, मोठा विशाल अग्नी तयार झाला. रावण पटकन मागे सरकला, रावणाच्या लक्षात आलं आणि रावण म्हणायला लागला, सीता माता म्हणते मी आत बाहेर येऊ शकत नाही रेषेच्या, आणि आता रावण म्हणायला लागला की मीही आत येऊ शकत नाही. तुला जर भिक्षा द्यायची असेल तर तुम्ही बाहेर यावं लागेल, तुम्ही बाहेर येऊन भिक्षा दिली तर मी भिक्षेचा स्वीकार करेन. सीता माता म्हणते मी बाहेर येऊ शकत नाही. रावण म्हणायला लागला बाहेर येत नाहीत तुम्ही, ठीक आहे म्हणे मी जातो, नको मला भिक्षा, पण जाताना एक आठवण करून देतो, तुम्ही त्या रघुकुलाची वधू आहात, त्या रघुकुलाची त्या ठिकाणी कुलवधू आहात, ज्या रघुकुलामध्ये आजपर्यंत आलेला एकही व्यक्ती मोकळ्या हातानं वापस गेलेला नाही. आणि खरं आहे महाराज, आजपर्यंत रघुकुलामध्ये जो कुणी मागण्यासाठी आला कधीच मोकळ्या हातानं गेला नाही. आज रावण म्हणतोय तुम्ही त्याच कुळाची कुळवधू आहात, ज्या कुळामधून आजपर्यंत कुणी मोकळ्या हातानं वापस गेला नाही. आणि कुळवधूचा धर्म सांगतो, कुळवधूचा धर्म काय आहे की तिनं कुळाचा धर्म जपला पाहिजे, कुळातल्या परंपरा जपल्या पाहिजे. तुझ्या कुळाचा धर्म आहे मागणाऱ्याला कधी मोकळ्या हातानं वापस पाठवायचं नाही. पण आज मी तुला आठवण करून देतोय, तुझ्या कुळाचा धर्म जरी असला, तू त्या कुळाची कुळवधू जरी असली, पण आज तू तुझा धर्म वाचवण्यापासून पाठीमागं सरकत आहेस, धर्म करण्यापासून पाठीमागं सरकत आहेस. तू त्या कुळाची कुळवधू असू शकत नाही. नाना विधी करी कथा सुनाई, नाना विधी करी कथा सुनाई.
नाना विधि करे कथा सुनाई, नाना विधि करे कथा सुनाई। राजनीति भई प्रीति दिखाई, राजनीति भई प्रीति दिखाई। कहत सीता सुन जाती गोसाई, कहता सुन जाती गोसाई। बोलहो बचना दृष्टि की नाही, बोलहो बचना दृष्टि की नाही। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओ नाना विधि करे कथा सुनाई, राजनीति भय प्रगति दिखान। कहत सीता सुन जान गोसावी, बोलहि बचने दृष्टि नाही। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। आजी महाराज, हा रावण सीता मातेनं बाहेर यावं म्हणून अनेक प्रयत्न करतो की काहीतरी केल्यानं सीता बाहेर येईल आणि बाहेर आल्यानंतर मी तिला घेऊन जाईल, तिचं हरण करेल. अनेक प्रयत्न केल्यानंतर सुद्धा महाराज सीता माता बाहेर येत नाही. हा रावण म्हणतोय, हे बघ सीता, आता मी चाललोय म्हणे, मला भिक्षा ही घेणार नाही, पण आज तुझ्या द्वारातून एक साधू मोकळ्या हाताने वापस जातो, हे लक्षात ठेव. आज तू तुझा धर्म जपला नाहीस, लक्षात ठेव. आज जानकी माता विचार करतायत, खरं आहे मी रघुकुलाची कुलवधू आहे आणि माझा धर्म आहे, मी धर्म जपला पाहिजे. आज मी खरंच धर्म करण्यापासून मागं सरकत आहे, मी धर्म वाचवला पाहिजे, धर्म केला पाहिजे. आज जानकीने विचार केलाय, काही का असेना आज मी त्या ठिकाणी भिक्षा देणार. हातामध्ये फळं आहेत आणि फळं घेऊन जशी जानकी बाहेर पाऊल टाकणार, आकाशवाणी झाली, सांगितलं, थांब सीते. लक्ष्मणाने तुला सांगितलं, या रेषेच्या बाहेर जाऊ नको, रेषेच्या बाहेर गेली तर संकटात सापडशील, रेषेचं उल्लंघन करू नकोस. सीता मातेनं ज्यावेळेला आकाशवाणी ऐकली, सीता मातेनं सांगितलं, मला माहिती आहे या रेषेचं उल्लंघन केलं की मी संकटात सापडणार आहे, माहिती आहे मला, पण आज काहीही झालं तरी मी धर्म जपणार आहे. मी त्या साधूला मोकळ्या हाताने वापस जाऊ देणार नाही, मी भिक्षा देणार आहे. खूप वेळा सांगितलं, अगं जाऊ नको सीते, पण सीता माता ऐकायला तयार नाही. सीता माता बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर जशी भिक्षा टाकायला लागतात, रावणच होता तो महाराज. लगेच रावण आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये आला आणि मग मात्र क्रोधवंत तव रावण, लीन हसी रथ बिठाय, चला गगन पथ आतुर, भयरथी रथ हाकन जाय. सांगितलं, ज्यावेळेला सीता मातेला धरलं, रथामध्ये बसवलं, रथ घेऊन आकाश मार्गाने निघालाय, पण जात असताना रथ चालवण्याचं सामर्थ्य देखील त्याच्यात राहिलं नाही. शरीराचा थरकाप उडायला लागलाय महाराज, संपूर्ण शरीराचा थरकाप झालेला आहे, घामाघूम झालाय महाराज. का? लक्षात ठेवा, जीवनामध्ये चरित्रबल फार महाग असतं. कितीही मोठे तुम्ही असू द्या, पण चारित्र्य ढासळलं, जोपर्यंत चारित्र्य आपल्या जवळ आहे, जोपर्यंत आपण आपलं चारित्र्य टिकवून ठेवलेलं आहे, तोपर्यंत समाजामध्ये तुम्हाला मान असतो, तोपर्यंत धर्म तुमच्या जवळ असतो. पण ज्या दिवशी तुमचं चारित्र्य ढासळेल, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या चारित्र्यापासून दूर व्हाल, त्याच दिवसापासून, त्याच क्षणापासून तुमचा विनाश व्हायला सुरुवात होते. म्हणून माणसानं आपल्या जीवनामध्ये आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे. का? संपत्ती, धन संपत्ती हे सगळं येत जात राहतं महाराज, पण एकदा की चारित्र्य गेलं मग ते येत नाही. सगळं मिळेल पण एकदा चारित्र्याला लागलेला डाग मिळत नाही, तो पुन्हा धुतला जात नाही, तो लागला ती लागला. कारण आपण कितीही धनवान असू द्या, कितीही बलवान असू द्या, आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या, फार धन आहे, फार संपत्ती आहे,
भरपूर साऱ्या गाड्या आहेत, बंगले आहेत, समाजामध्ये मान आहे, पण तुमच्या जवळ जर शुद्ध चारित्र्य नसेल तर तुमच्या त्या धनाला, तुमच्या त्या संपत्तीला, तुमच्या त्या ऐश्वर्याला, समाजामध्ये असणाऱ्या मानाला काडीचीही किंमत नाही. का? चारित्र्यच तुमच्या जवळ नाही. जी गोष्ट पाहिजे तीच तुमच्या जवळ नाही. बाकीच्या 1000 गोष्टी असल्यानंतर काय उपयोग आहे त्या गोष्टींचा? माणसानं आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे. आज त्या ठिकाणी महाराज रावणाने सीता मातेचं हरण केलं आणि आज रावणाची विनाश यात्रा सुरू झाली. सिया को ले गए